खेळाच्या मैदानावरतीच खेळा, कारण की त्या दिवशी मला वाटतं उसाटण्या गावामध्ये शर्तींमध्ये काहीतरी प्रकार झाला, त्यामुळे खेळ खेळण्याच्या मैदानावर पुरती मर्यादित राहायला पाहिजे, एवढंच या ठिकाणी बोलेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. भारत माता की धन्यवाद. सन्माननीय श्रीमलन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नगरसेवक महेशदादा गायकवाड साहेबांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. दादा आपण इथे उपस्थित राहिलं. सर्व मान्यवरांचा आम्ही श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडणे आणि स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय सरपंच शिवाजीदादा पाटील, हेमंतदादा मडवी, त्याचबरोबर आमचे हिरामन शेठ पाटील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने, किरण दादा आहे तिथे उपस्थित, सर्वांच्या वतीने मनपूर्वक आपण सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि वळतो समालोचक क्षेत्रात आमचे सहकारी प्रतिमेश यांच्याकडे. थँक्यू सो मच. घरबसला ऑनलाईन प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. पुन्हा एकदा मॅच कडे लक्ष वेधेन. उपाटची असे थर्ड मॅन ऍक्शन मध्ये मात्र आपण पाहतोय आकाशला चांगले क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क मध्ये शुभमने इम्प्रेस केले. ज्या प्रकारची ती बॉलिंग करतोय, बॉलिंग अटॅक रियांश 11 चेंज द गेम मोडवली. बी संघाचा देखील अप्रतिम आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. येस, बॅटची एज तर होती. आकाश टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू कलेक्ट केला तिकडे. अगदी एक पावलाचं अंतर राहिलं होतं तिथे. विकेट अजून एक मिळाली असती. 15-2 असता परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. काय गती आढळली पहिल्या ओव्हर मध्ये. कमलेश पाटील नामक गोलंदाजाने इम्प्रेस केला आणि या ओव्हर मध्ये शुभमला आपण पाहतोय अप्रतिम कामगिरी बजावली गेली. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर भूमी 11 मांडा. श्रीराम. तर विनंती आहे नेक्स्ट टीम आयशा 11 जीवदानी बामण डोंगरी आणि त्यांच्या विरोधामध्ये सायरा 11 आगरी राजा पोगाव. दोन्ही टीम कॅप्टन आपण तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी टॉस कंप्लीट करतोय. रायफल बैलाचे मालक गुप्ताजी पाटील यांचे ते शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मेन रोड वरती ज्यांनी गाड्या पार्क केल्या त्यांना विनंती आपण लवकरात लवकर त्या बाजूला काढून घ्या. राजदादा पावशे बाल यांचं देखील ते शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सध्याच्या घडीला गोलंदाजी जर तुम्ही पाहिला तर आता प्रत्येकी गोलंदाज वेगवान गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सफल राहिला. गोलंदाजी मार्कवर कमलेशचा देखील पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं कमलेशनं 15 खर्च केल्या होत्या, पण सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहिलं शुभमनं काय गोलंदाजी केली. शुभमच्या षटकामध्ये एकही धाव खर्च झाली नाही. या स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक, निर्धाव षटक हाताळण्याचा कारनामा केला ते गोलंदाज शुभम पाटीलनं. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाव आणि अवांतर धावेने धाव संख्या 16 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 16 ऑन बोर्ड. षटक दुसरं खरंच अप्रतिम राहिलं, ज्यामध्ये 2 विकेट आले आणि खऱ्या अर्थानं शुभम पाटीलनं हा कारनामा केला, हा इतिहास रचला. सरपंच चषकाच्या पहिल्या रजनीमध्ये त्यानं मेडन षटक हाताळलंय. यावेळेस देखील वेगवान आहे चेंडू आणि थेट यष्टीरक्षक विकास त्यांच्या हातामध्ये जाऊन विसावलेला तुम्हाला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. वेगवान, गती प्रचंड आहे आणि त्या गतीचा वापर योग्यरित्या करत असताना कमलेशला आपण पाहतोय. गती सोबत जेव्हा तुम्ही डिसिप्लिन बॉलिंग करता, नियंत्रित गोलंदाजी करताना, तेव्हा मात्र वेगळी मजा गोलंदाजांची देखील पाहायला मिळते. या खेळपट्टीनं आता पहिल्या इनिंग मध्ये साथ दिली गोलंदाजांची, या क्रीडांगणाने साथ दिली आहे प्रत्येकी गोलंदाजांची. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती एकंदरीत 16 या आकड्यावर पहिल्या 2 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली आहे. कमलेशनं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला कॅपिटलाइज केलं गेलं आणि चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हर मध्ये जरूर झाली. हा देखील वेगवान चेंडू आपण पाहतोय. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतोय. समाप्ती झाली. त्या आणखीन एक डॉट बॉलची बघा, वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर खोलात टाकला जातोय चेंडू. सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग.
कौतुक करावं तितकं कमी. आणि येस 4 अँगल तुम्हाला पाहायला मिळतात स्पर्धेसाठी आणि प्रत्येक अँगल वरून तुम्ही पाहाल अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चेंज द गेम वडवली बी संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग. यावेळेस देखील आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी जास्त बाहेर होता चेंडू. पंच इशारा करता व्हाईट बॉलचा आणि जा प्लेअर द टुर्नामेंट साठी धाबा असतील त्या मात्र सुपर 5 पर्यंत काउंट केल्या जातील. या गोष्टीची नोंद घ्या. मॅनेजमेंट टीमची सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे की ज्या धाबा संख्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी कॅल्क्युलेट केल्या जातील त्या सुपर 5 पर्यंतच असतील. मोस्ट वेलकम. या दरम्यान बघा क्या बात आहे. स्वागत केलं इथे मात्र मच्छिंद्र पाटील सर. जसे तुम्ही आलात तसा पाहतोय आपण फलंदाज अशोकच्या पाठबंद लांब पल्ल्याचा भव्य षटकार. गायनाला आलो. आवाज अंतिम रजनीमध्ये तुम्ही ऐकणार आहात या स्पर्धेच्या निमित्तानं. अर्थातच एकनाथ माळी सुप्रसिद्ध गीतकार आणि त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण अंतिम रात्रीमध्ये ऐकणार आहोत. बॅटचेज होती चेंडू मागे आपण आतोय. येस क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल मिळते. प्रभाकरजी पाटील साहेब जे निर्जेच आहेत त्यांचं देखील इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम. आणि त्यांच्या समवेत अक्षयजी गाठोड साहेब देखील इथे उपस्थित राहतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. विजयजी गाठोड साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. महागुरूंना विनंती आहे की महागुरू आपण व्यासपीठावरती या. धावसंख्या दाफलकावरती एकंदरीत 24 आपण पाहतोय. 24 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू होता ऑन साइडला वळवला गेला. बॉल डीप मध्ये चालला. डीपिश मिड विकेट मध्ये फिल्डर भरपूर वेगाने आले. सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा इथे प्रचंड वेगाने पूर्ण केला गेला. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. कल्पेशला आपण पाहिलं बघा किती वेगाने आला. थ्रो थोडासा आपण पाहिलं तर चुकीचा आला. थोडा वरती आला थ्रो. अगदी ऑन स्टंप थ्रो असता तर मात्र क्लोज कॉल असता. जरूर क्लोज एन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळाला असता. 3 षटकाचा काय संपन्न 26 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज समालोचक कक्षामधून आवाज आपण ऐकाल. रायगडची मुलुक मैदानी तोफ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. अर्थातच मच्छिंद्रजी पाटील सर यांना देखील ऐकणार आहोत आज या स्पर्धेच्या निमित्तानं. आज समावेत आपण पाहतोय MD गडगे सर अर्थातच आमचे महागुरू ते देखील आमच्यासोबत जोडले गेले. तर एक युवा उभरते समालोचक आदेश पाटील यांचा देखील आवाज ऐकायला स्पर्धेत. या दिन दुबळ्या नाताराया प्रवीणदादा पाटील यांचे ते शुभागमन झाले आणि त्यांच्या समवेत राजी पावशे साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं. मोस्ट वेलकम प्रवीणदादा. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यशस्वी आयोजक आहेत बुर्दुल नाईट या स्पर्धेचे आपण पाहतोय. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक 30 पूर्ण आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते 26 धावा आपण पाहतोय. ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या वाढत चालली आणि जसा जसा सामना पुढे जाईल ना तसे ऑनलाईन प्रेक्षक आणखीन मोठ्या संख्येनं आपल्या सोबत जोडले जातील. बॉलिंग ट्रॅक वरती जयेश आपण पाहतोय गोलंदाज. खरं तर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून जयेश कडे पाहिलं जातं पण आज काहीतरी परिवर्तन झालंय. मिस टायमिंग बॉल अवे मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र रुपेश कडून झालेली चूक. सहसा आपण असं पाहत नाही. खरं तर क्वचितच हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं पण सध्याच्या घडीला झालेली चूक आणि एक धाव कंप्लीट. धावसंख्या सिंगलने 27 आकड्यावरती धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल. रियांश 11 चेंज द गेम वडवली बी संघाने ज्या प्रकारचा खेळ दाखवला अद्याप तरी या स्पर्धेमध्ये कौतुकास्पद राहिलाय. दुसरं षटक निर्धावाला शुभम पाटीलचं आणि 2 षटकांमध्ये कमलेश पाटील आपण पाहतोय 26 धावा खर्चल्या. जयेश पाटील डेथ ओव्हर स्पेशलिस्ट सध्या पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. थांबतोय वेळ घेतोय.
फिल्डिंग मध्ये परिवर्तन, कारण विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या अवस्थेमध्ये आपण पाहतोय, कारण पॉवर प्लेचं बंधन नाहीच झालंय. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत आणि पेट्रोलिंग करताना आउटफील्ड मध्ये 5 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल जेपी, फटका चांगलाय, परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट, बॉलला पाठवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिलासा देणारा, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा, दावा बनवणारा षटकार. मध्ये आपण पुन्हा एकदा पाहूयात कशा प्रकारे फटक्याचं एक्झिक्युशन झालं. येस, फ्रंट फुटला आला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅटचा मधोमध चेंडू हिट झाला आणि थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्सप्रेशन अँगलने देखील तुम्ही पाहिलं की स्ट्रोक खेळल्यानंतर त्या बॅटरचे एक्सप्रेशन काय होते हे टेलिकास्ट आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. सुपर टेलिकास्ट तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय कार्यरत सध्याच्या घडीला स्पर्धेमध्ये. 3.2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती, 33 ऑन बोर्ड. आता मात्र मोठ्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल सुरुवात झाली की काय भूमी 11 मांडाची. पाहूया पुढचा बॉल. जयेश पाटील कमबॅक करतोय लगेचच कमबॅक. मिस्टर सँडी संदेशनं टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज. चिंटूचा खेळ लागणारा आणखीन एक मोठा धक्का बॅटिंग करताना भूमी 11 मांडाला. मांडा म्हणते की सर्वप्रथम उठाणवरती येणारे नाव म्हणजे आमचे जगनाना पाटीलकर. तर मांडा संघ जेव्हा जेव्हा कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळतो ना तेव्हा तेव्हा आवर्जून ज्यांचा नाम उल्लेख केला जातो ते आमचे जगनाना पाटील. विनंती आहे की आपण पुढील दोन्ही संघ रिपोर्टिंग करायचं आहे. विनंती असेल. चला, सायरा 11 आगरी राजा पोगाव आणि आयशा 11 जीवदानी बामण डोंगरी. ऑन साइडला फटका खेळलाय, फिल्डर तिथे पोहोचलेत, पुन्हा एकदा थोडे दूर राहिलेत. रुपेशला आपण पाहतो, ही त्रिमूर्ती बंधूंची एकत्रितपणे आपण पाहिलं तर कमलेश, रुपेश आणि कल्पेश यांना आपण एकत्रित या संघामध्ये खेळताना पाहतो. यापूर्वी रुपेश कडून एक झेल ड्रॉप जरूर झालाय. पुन्हा एकदा जयेश पाटील वळतोय गोलंदाजी मार्कवर. अद्याप 9 खर्च केला त्यानं देखील. ऑन साइडला वळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, यावेळेस चूक होणार नाहीये. कल्पेशने मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. टिपला झेल, संपला रवी परबचा खेळ. 4था धक्का लागला बॅटिंग करताना भूमी 11 मांडाला 35 या धावा संख्येवर. पाहतो व्यासपीठावरती विराजमान आमचे मान्यवर निजे लोढा मॅनेजर सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब, ऍडव्होकेट चिरड सन्माननीय अक्षयजी काटपले साहेबांना आपण पाहतो. त्या समवेत आपण पाहतोय कुंभारली राष्ट्रवादी काँग्रेस अंबरनाथ अध्यक्ष सन्माननीय विजयजी काटवले साहेब, बुरदुलचे आमचे प्रवीणदादा म्हात्रे असतील, नारायणचे रमेश महाराज असतील, बालचे राजदादा पावशे असतील. त्याच समवेत आपण पाहतोय अंबरनाथ तालुका मनसे सचिव सन्माननीय अंबाजी भाग्यवंत साहेब असतील आणि त्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय देवीदास दादा, ते अर्थातच अंबरनाथ तालुका मनसे विधानसभा अध्यक्ष आहेत. या सर्व लाडक्या मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीने मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. ऑनगोईंग मॅच कडे लक्ष वेधून गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा अंतिम चेंडू हाताळण्यासाठी जयेश पाटील सज्ज होता. डेड बॉल इशारा करतात पण थोडा रिदम मध्ये चुकलाय. सध्या हिरमन शेठ पाटील यांना देखील आपण पाहू शकाल आमच्या व्यासपीठावरती गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. आमचे संपूर्ण मॅनेजमेंट टीम त्यांचं देखील कौतुक या स्पर्धेच्या वतीनं. या षटकातला अंतिम चेंडू होता, पंच इशारा करतात इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव दोन्ही संघांकडे एक रिव्ह्यू आहे, तो मात्र तुम्ही बीमर आणि रनआउट साठी वापरू शकता. इतर कोणत्याही कारणास्तव कोणत्याही संघाला रिव्ह्यू दिला जाणार नाही, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. 2 बॉल तुम्हाला चॉईस करायचे आहेत.
ते 2 चॉईस बॉल जर कोणत्याही क्षणी फुटले, भिजले, हरवले, खराब झाले तर त्यानंतर कंपल्सरी कमिटी चॉईस बॉलनच तुम्हाला खेळावं लागेल. अंतिम चेंडू जयेश पाटील तयार होतोय. वेगवान कोला टाकला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट अ सुपर कमबॅक जयेश पाटीलच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय किती वेगाने चेंडू हाताळला. खोलवर टप्प्याचा चेंडू, अनप्लेबल यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा धापलकावधी. 36 लॉस ऑफ 4 विकेट ऍट एंड ऑफ द 4th ओव्हर. भूमी 11 मांडा. अरे अप्रतिम संगीत आपण ऐकतो. करतर एकनाथ माळी यांचं लाईव्ह ऑर्केस्ट्रा करतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अंतिम रजनीमध्ये अर्थात 26 जानेवारी अंतिम रात्र स्पर्धेची आणि आपण नक्कीच त्यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. गोलंदाजी मागपती अनिल सज्ज होत असताना आपण पाहतोय. अनिल पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यापूर्वी आपण पाहिलं गोलंदाज फ्रंटलाईन बॉलर कमलेशच्या विरोधामध्ये जेव्हा आक्रमण झालं तेव्हा शुभम पाटील आला. त्यानं मेडन षटक हाताळल्या. स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक, त्यामध्ये 2 विकेट देखील आपण पाहिले. त्यानंतर पुन्हा कमलेश पाटील आला. त्यानं 11 धावा खर्च केल्या. 10 षटकांचा 10 धावांचं षटक राहिले जयेश पाटीलचं, ज्यामध्ये त्यानं 2 विकेट मिळवले. आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाजी माग होती अनिल पाटीलला आपण पाहणार आहोत. ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या वाढत चालली आहे जसा जसा सामना पुढे चाललाय. पहिलाच बॉल डीप मध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले. कमलेश तिकडे संधी रनआउटची. बॉल मागे आलाय. बॅकअपला खेळाडू आहेत. आणि आता काय केलंय, ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये या धावा आपण पाहतो. पंच इशारा करतील. धावा किती असतील? 6 धावा या चेंडूवरती मोफत स्वरूपात मिळतील. ओव्हर थ्रोच्या 4 धावा आल्या आणि 2 धावा धावून वेगानं कंप्लीट झालंय. चूक झाली खरतर आणि खरतर चुका भरपूर महागड्या ठरतात. एक ग्रामीण क्रिकेट आहे. एक चूक पुरेशी आहे तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी, पण खऱ्या अर्थानं आता मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये झालेली चूक किती महागडी ठरते ते पाहायचंय. भूमी 11 मांडा संघाला मात्र धाबत संख्या येणं महत्वाचं होतं. ते कशा करा येवत धावफलकावरती धावा लागणं महत्वाचं होतं. धाबत संख्या एकंदरीत म्हणजे स्कोर मित्र आम्हाला कळवतात 42. 42 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. अनिल पाटील नाराज आहेत. ते खुश नाही आहेत कारण त्यांना देखील माहिती आहे या धाबा भरपूर महागड्या ठरू शकतात. बिहाइंड विकेट विकास देखील मात्र तेच सांगतात की एक्झॅक्टली फेकी कुठे येणं गरजेचं होतं. स्कोररच्या भूमिकेमध्ये रोशन आणि आर्यन आमच्या सोबत जोडले जातात. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, गती प्रत्येकी गोलंदाजाकडे तुम्हाला पाहायला मिळेल. रियांश 11 चेंज द गेम वडवली बीच्या माध्यमातून आपण पाहतोय, पण त्या दरम्यान एक धाबे ते कंप्लीट केली जाते. धावा संख्या सिंगलने पुढे. टोटल 42. 2 धावा कंप्लीट केल्या. थोडी करेक्शन असेल. धावसंख्या आता 44. 44 वर तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 फलंदाज स्ट्रायकिंग इनवरती बॅटर अशोक आणि नॉन स्ट्रायकिंग इनवरती फहीमला आपण पाहणार आहोत. अशोकच्या बॅटमध्ये 9 बॉल मध्ये 20 आल्यात. एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. अंतिम 4 चेंडू आहेत त्यावरती प्रहार होणं गरजेचं आहे. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ कॅच. अनबिलिव्हेबल अनबिलिव्हेबल. खरंच अविश्वसनीय असा झेल संपादित केला तिथे क्षेत्ररक्षक शुभम पाटील होते. ऍक्शन रिप्ले पाहावाच लागेल ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आपण पाहतो एक्झॅक्टली बघा समोरच्या दिशेने लॉप केला होता. ओव्हर द बॉलर सेट लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये भरपूर वेगाने तिथे ब्लॅक स्क्रीन समोर पोहोचला आणि एवढ्या एका हातामध्ये हा झेल संपादित केला.
अप्रतिम अनबिलिव्हेबल खरंच अविश्वसनीय असा झेल एका हातामध्ये टिपला तो शुभम पाटील. आज मात्र शुभम पाटील हे नाव चर्चेत राहील कारण या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक हाताळण्याचा कारनामा त्यानं केला. 2 विकेट त्याने मिळवल्या आणि त्यानंतर हा जो झेल संपादित केलाय ना अप्रतिम आहे. बामण डोंगरीचे कॅप्टन आणि कामतगरच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस कंप्लीट करतोय. ब्राह्मण करवल्याचे नागेशदा पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने लक्ष वेधे पुन्हा एकदा नाव बॅक टू क्रिकेट. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आहदला. एका बाजूला आहद, दुसऱ्या बाजूला फहीम. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल पाटील चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती जरूर अतिरिक्त ओव्हरथ्रोच्या धावा आल्या पण त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न अनिल पाटीलचा देखील आपल्याला पाहायला मिळेल. 44 धावा धावफलकावरती. 44 लॉस ऑफ 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा भूमी 11 मांडाच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलकावरती. खेळाच्या पहिल्या डावात वेगवान प्रचंड गती या चेंडूमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि धावचीच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल बॅटर अहिदला देखील. पण पंच कळवतायत अशी धाव नाहीये. ओके, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला तर मात्र तो तिथेच संपला असं जाहीर केलं जातं. ऍट द टाइम सेम टाइम वरती दोन्ही फलंदाजांनी क्रीज सोडणे महत्वाचं असेल या गोष्टीची नोंद घ्या. काही नियम आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सचिन कडू सर, त्यानंतर मनोजी पवार सर आणि अरविंद मात्रे यांना आपण पाहणार आहोत पंचांच्या भूमिकेमध्ये. विकेटचा आता मात्र पतन झालेलं तुम्हाला पाहायला मिळत आहे. थोडी व्यासपीठावरती देखील पाहुण्यांची रेलचेल सुरू आहे त्यामुळे मॅच कडून देखील लक्ष विचलित होत आहे. ग्रामस्थ मंडळ उसाटणे विनंती असेल ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सर्व ग्रामस्थांना उसाटण्याची की आपली स्पर्धा आहे. आपण सर्वांनी व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्लीज रस्त्यावर ज्यांनी कोणी 2 व्हीलर या आपल्या 4 व्हीलर पार्क केलं असेल त्या सर्वांना विनंती आहे नम्रतेची की आपण तिथून आपल्या गाड्या बाजूला करून घ्या प्लीज. बघा मैदानाच्या दोन्ही बाजूंनी भरपूर मोठी पार्किंग आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. डाव संपतोय ते पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 44 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि 45 धावांचं आव्हान उभं केलंय. 44 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 45 धावांचं आव्हान असेल. टॉस साठी इन्व्हाइट करेन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहा. उपस्थित प्रभाकरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करतोय. हेमंत दादा विनंती करेन आणि सचिन दादा पवार आपल्याला देखील मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. प्रभाकरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या अतिथी मंचावरती पार पाडणार आहोत. निजे एवढा मॅनेजर आणि साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या स्पर्धेच्या वतीनं पार पाडत असताना आपण पाहतोय. हिरामन शेठ पाटील यांना देखील विनंती करतोय आपण देखील जॉईन व्हायचंय. सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा शुभ सन्मान आपण पाहतोय. वेळात वेळ काढून खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सरपंच चषक विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित या स्पर्धेच्या वतीनं मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. प्रभाकरजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडला जातो. त्यानंतर
पेशाने वकील पण क्रिकेटवरती नितांत ज्यांचं प्रेम आहे चिरटचे आमचे अक्षयदादा काटवल्यांना विनंती असेल की आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही पूर्ण करतोय. प्रभाकरजी पाटील साहेबांचा पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने आभार त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. चला बॅट्समन देखील आपण पाठवून द्या लवकर, जास्त वेळ घेऊ नका. चेंज द गेम मोडवली बी आज या स्पर्धेमध्ये रियांश 11 या नावाने खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस मात्रे जे बामण डोंगरीचे आहेत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत त्यांना विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. अक्षयजी काटवले यांचा देखील शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडतोय. वस्त्र अलंकार मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण ब्युटिफुल मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण मान्यवरांचा शुभ सन्मान इथे पार पाडतोय. पेशाने वकिलात्मक क्रिकेटवरती नितांत प्रेम असणार हे व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच अक्षयदादा काटवले आणि यांचा शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पार पाडित आहोत. आमचे इतेदादा असतील, आमचे हिरामण शेठ असतील, यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस संबरनाथ अध्यक्ष विजयदादा काटवले यांचा देखील शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पार पाडतोय. मारुतीजी गोंधळी साहेबांना देखील विनंती करून आपण देखील आम्हाला जॉईन व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते इथे देखील शुभ सन्मान पार पाडले जातील. येस आपण शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती पार पाडतोय. विजयजी काटवले साहेब आणि त्यांच्या समवेत हरिभक्त पारायण रमेश महाराज जे नारायणचे आहेत साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आपण पार पाडतोय. एक अप्रतिम सन्मानाची या स्पर्धेची गोड आठवण त्या समवेत प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मायेचे उपदार शॉल देऊन इथे मात्र शुभ सन्मान अतिथी मान्यवरांचा आपण पार पाडतोय. बुर्दुलचे आमचे प्रवीण दादा म्हात्रे बुर्दुल नाईट स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांना देखील विनंती आपण देखील आपला देखील सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय. प्रवीण दादा या आपण. अप्रतिम क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि तितकीच चांगली क्रिकेट टुर्नामेंट बुर्दुल नाईटची स्पर्धा आपण पाहतो आणि खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक बुर्दुल गावचे शत्रुघ्नजी पाटील साहेब जे समाजसेवक आहेत त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. आणि उसाटण्याचे तकदीर दादा पाटील यांना देखील मी विनंती करेन आपण देखील या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नारिवलीचे भानुदास दादांना विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती या. भानुदास दादा आपलं देखील स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. व्यासपीठावरती उसाटणे म्हटलं की मान्यवरांची मांदी आई तुम्हाला पाहायला मिळते. उसाटणे गावावरती असलेलं प्रेम, आमच्या सरपंच साहेबांवरती असलेलं प्रेम, आमचे हितेंद्र दादा असतील, हिरामण शेठ असतील, या सर्वांवरती असलेलं प्रेम खऱ्या अर्थानं या सर्व मान्यवरांना इथवर घेऊन येतं आणि खऱ्या अर्थानं मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही पार पाडतोय. चला वेळ जास्त खर्च होतोय, विनंती आहे फिल्डिंग त्वरित लावलेली आहे. चला बॅटर्स देखील पोहोचलाय, सामना सुरुवात करायची आहे. बालगावचे उद्योजक समाजसेवक राजदा पावशांना विनंती करतो आपण देखील आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. संतोषदादा पाटील उसाटण्याचे आहेत त्यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. संतोषदादा आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. एका बाजूला सामना देखील सुरू झालाय. उर्वरित मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती थांबा. षटक संपन्न झाल्याच्या नंतर मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पार पाडणार आहोत. इथून थेट आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूया आवाज रायगडची धगधगती तो परतातच आमच्या आदर्श समाज ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही समालोचक क्षेत्रामध्ये उभारी घेतो अर्थातच मच्छिंद्रजी पाटील सर यांचा बुलंद आवाज ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये. थँक्यू. इट्स ओव्हर टू यू मच्छिंद्रजी पाटील सर. अलो चेक बाबू थोडंसं बेस कमी कर. अलो चेक बरोबर आहे आवाज. अलो चेक थोडंसं बेस कमी कर. अलो चेक थँक्यू. नमस्कार सस्त्रीकाल आदाब. वेरी गुड इन टू ऑल ऑफ प्रेझेंट. सरपंच 2025 आपण पर्व पाहतोय. वर्ष पहिलं विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे दुसरं पर्व आयोजित स्पर्धा 2025 पर्व आपण पाहतोय. सर्व क्रीडा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत. रात्रीचे वाजतात ते 8:14 आणि आपण आगीकूच करतोय दुसऱ्या सत्राकडे जिंकण्यासाठी 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र भूमी 11 मांडा संघानं 44 धावा कुठल्या 6 गाड्यांच्या मोबदल्यात रियांश 11 चिंतके मडवली संघाला 45 सामान कुटायचं आहे. पहिल्या चेंडू धक्का क्रमांक पहिला गोल्डन डकचा शिकार मिळाला. गोलंदाज तयार. ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये उंची जास्त चतेश जज करतोय. फहीम चेंडू खाली मात्र नाही जमला. फहीमला एकच धाव मिळणार
कालच्या संघाला आम्ही जासेच्या हुतात्मा मैदानावरती पाहिलं, आज मात्र हा संघ इन ऍक्शन मध्ये. काल दोन्ही संघ जासेच्या मैदानावरती दोन्ही संघ पराभूत झालेत. काल गोरसे संघ तिथे जिंकलाय आणि बघायचा सर्व संघ पुणे या संघात तुम्हाला पाहायला मिळते. जे प्रेक्षक युट्यूबला आम्हाला जॉईन झाले ग्रामीण क्रिकेट टानिशच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वागत आहे सर्वांचं. सरपंच चषक आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य शिवाजीदादा पाटील साहेब. सरपंच म्हणजे गावचा रुबाब, सरपंच म्हणजे पावचा पहिला नागरिक आणि त्यांच्या रुबाबदार नावाला शोभणारी स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषक 2025 पर्व वर्ष दुसरा. वेलकम एव्हरीवन, वॉर्म वेलकम एव्हरीवन. सर्व क्रीडामॅनिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. गोलंदाज तयार, अशोक येडे गोलंदाज तयार होतोय. टाकायला फलंदाज उजव्या हाताचा आकाश पाटील. ब्युटिफुल टेनिस स्किल वर्ल्ड. ओ प्लेसमेंट करायचं होतं, मागे आलाय चेंडू, एज लागली, पाटला चेंडूचा चालू आहे. सत्यम सिंगने चेंडूला बॅकअप दिलं. शेवटच्या मोमेंटला 2 धावा. पुढे तिसऱ्या बॅचचा प्रयत्न. चांगलं क्रिकेट यासाठी तर ओळखलं जातं वडवली चेंज द गेमचं क्रिकेट. कारण जास्त धावा कुठला संघ आपण नेहमी पाहतो रनिंग द बिटवीन विकेट चांगले असते. तर या संघामध्ये सर्व खेळाडू नवतरुण आहेत, सर्व अविवाहित आहेत आणि सर्व अंडर 20 आहेत. याच प्रथम सोमनाथजी पाटील जे बुर्दुल सर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कल्पेश टाकेनला पुलटा चेंडू वर. ओ व्हॉट अ फिल्डिंग. राहुल शॉट फाइनलिंग रिझाईनला बॅकअप देत असताना अक्षरशः राहुलने 3 धावा येते. मात्र मी म्हणेन एक्सलंट फिल्डिंग दाखवत असताना 3 धावा वाचल संघासाठी. दर्शके पुढे सरकणार. दर्शके धापालकावरती 5 धावा. 45 धावा कुटाच्या मध्ये चेंज द गेम वडवली. आज रियांश इलेव्हन या संघ नावाने संघ उतरलाय आणि भूमी इलेव्हन मांडा संघ आमच्या जगनदादांचा संघ जो नेहमीच या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहिलं दिसतो. या पुढचा चेंडू शॉट प्लेन ऑन द ऑफ केलाय. तिथे पुढे सगळं एक्स्ट्रा खबरला चिंटू येतोय. मध्ये कव्हर करते म्हणते 2 धावा. चांगलं क्रिकेट, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल तुम्हाला पाहायला मिळतो या संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघाचं क्रिकेट बघा, कॉन्सन्ट्रेशन बघा, संपूर्ण दोन्ही संघाच्या माध्यमातून दाखवलं जाते. आणि षटकातील चेंडू राहिले ते आतापर्यंत फायनल डिलिव्हरी. 51 धावा धावा कधी 7 1 बाद 9.00 धावगतीने गती उभारायची आहे आणि धावा उभारत मध्ये 7 धावा. गुड बॉलिंग. आमचे प्रवीण शेठ मंचावरती आहेत. स्वागत आहे प्रवीण शेठ. सरपंच उपसरपंच चषकाचे यशस्वी आयोजक. या चेंडूला फक्त ड्राईव्ह करत असताना चांगला बॅकअप दिलाय. एकदा मिळणं दुसऱ्याचा प्रयत्न आणि स्टँडर्ड क्रिकेट. थ्रो आला होता, नाही जमलं, हिट नाही झाला. If the ball had hit to some, the batsman would have gone. But this time, he has been very lucky. Luck factor on. End of the first over 9 for 1. 9 धावा 1 बाद. जी सरासरी कायम गाठायची आहे ती धावसंख्या पाहायला मिळते मैदानावरती. भरपूर प्रेक्षक युट्यूबला सामना एन्जॉय करतात. ग्रामीण क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वागत आहे सर्वांचं. स्पर्धेचे प्रमुख आयोजक यांच्या नावानं ही स्पर्धा खेळली जाते. आमचे सर्वांचे लाडके सरपंच सन्मान्य शिवाजी पाटील साहेब यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. सध्या आम्हाला 3,991 प्रेक्षक स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून स्वागत आहे. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य शिवाजी पाटील साहेब आमचे, हिरामन पाटील, हेमंत मडवी, सचिन पवार, किरण पाटील, अलंकार मडवी आणि विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उत्साहाने आयोजित पातक्षणी प्रेमात पडाबाचं आयोजन. सुंदर ब्युटिफुल विकेट आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीने लाईट्स आपण पाहतोय. जर मैदानावरती सुई जरी ठेवले तरी तुम्ही पाहू शकता, तेही विदाऊट चष्मा. एवढे सुंदर प्रकाश मैदानावरती दाखवला या उसाटण्या संघाच्या माध्यमातून. कारण गावाचं नाव आहे, सरपंच चषकाचं नाव आहे आणि ते गावाला साजीची स्पर्धा. षटकाची सांगता 9 धावा 1 बाद. जिंकण्यासाठी 45 धावा कुठायच्या आहेत. सरासरी काय मेंटेन ठेवले आणि याच प्रथमेश कडे आपण बोलणार. याच प्रथमेश आयवा कॅच साठी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. जे प्रेक्षक आयवा झेल घेतील त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक सोमनाथ शेठ पाटील जे बुर्दुलचे त्यांच्या माध्यमातून असेल. सोमनाथ शेठ पाटील बुर्दुल यांच्या माध्यमातून आयवा कॅच आयवा झेल प्रेक्षक कमाल जेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. चिंटू विश्वकर्मा गोलंदाजी येत असताना स्ट्रायकरला फलंदाज कल्पेश, त्याला साथ देतोय आकाश पाटील. दोघांमध्ये चांगली भागीदारी. मोस्ट वेलकम तेजसदादा म्हात्रे जे बामन डोंगरीचे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. येस ड्राईव्ह केल्या चेंडूला चांगला फडका. क्रिकेटचा मादक संध्याकाळी एकदा पूर्ण बॅकअप चांगलं होतं. लॉंग आपला आहा दादा होता फार बेगानं 1च धाव मिळणार. 10 धावा. चांगलं क्रिकेट. दोन्ही संघाच्या माध्यमातून रात्रीचे शांत वातावरणामध्ये 8:19 मिनिटं होतात आणि आपण वळतोय तर दुसऱ्या सत्राकडे 45 धावा कुठायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 9 धावा आणि रियांश इलेव्हन चेंदगे मडवली 45 धावांचा पाठलाग करतोय. ऋतिक पाटीलच्या नावाने संघ ओळखला जातोय. कमलेश काबाच्या नावाने संघ ओळखला जातोय. दुसऱ्या बाजूला मांडा संघ आपण पाहतोय तो मात्र जगन पाटील जे आमचे पॅकर्स आहेत ते संघाचे पॅकर्स सेमी संघाला पुरस्कृत करत असतात.
ओव्हर द विकेट शॉट ऑफ प्लेन यस इट इज याने नशिबाचा चौकार मिळणार फलंदाज मात्र चांगला बॅकअप देत असताना आणि शतकला बीट करतो चेंडू चौकार. धापलकावरती पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 9 धाबा 14 धाबा धापलकावरती. स्कोरर आमचे नवीन आहेत, आज गावातले स्कोरर आहेत, सुशिक्षित पिढी या गावातील प्रोफेशनल स्कोरर नाही आहेत, त्यामुळे आम्ही माफी मागतो. 14 धाबा धापलकावरती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं कारण मांडा आणि वडोली संघामध्ये आपण भरपूर सामने पाहिले असतात आतापर्यंत. हे दोन संघ नामांकित संघ आहेत. मांडा संघ टिटवालेवरनं आलेला संघ, काल देखील तो जासीला पोहोचला होता संघ, थोडा उशिरा पोहोचला होता. ओव्हर द विकेट. ओ लवली ड्राईव्ह चेंडूला मात्र ड्राईव्ह करत असताना कव्हर ड्राईव्ह दाखवला क्रिकेटचा मादक आणि सुंदर एक्सलंट स्ट्रोक. चांगला बॅकअप आहे, एक्स्ट्रा कव्हरला स्लीपर कव्हर मधून आहा देतोय, बॅकअप देतोय कव्हर पर्यंत 2 धाबा. चिंदगी वडोली संघाचा खेळ बघा कसा मेरिट नुसार क्रिकेट खेळलं जाते. ऑफ साइडला चेंडू असेल तर ऑफ साइडला फटकेबाजी, ऑन आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी असेल तर ऑन साइडला फटकेबाजी केली जाते. यासाठी हा संघ ओळखला जातो. त्यामुळे या दोन संघाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळलं जातं तेव्हा क्रिकेटचा दर्जा उंचावताना नेहमीच पाहायला मिळतोय. एज लागली, चांगलं बॅकअप आहे तिथे. शॉट गली रिजन मध्ये एक जा मिळणार आणि एका धावसेकंद धापलकावरती आकार पूर्ण येत असताना 19 धावा धापलकावरती 17 धावा. चांगली सुरुवात, 45 धाबा कुटायच्या. चांगली सुरुवात कल्पेश आणि आकाश मी कौतुक करेन. कल्पेश पाडे आणि आकाश पाडे चांगली सलामी देत असताना पहिल्या चेंडूवरती धक्का क्रमांक पाहायला मिळत होता आणि 14 धाबाची भागीदारी 17 धाबाची भागीदारी करत असताना ग्रेट बॅटिंग. लवली हिट लोकांच्या डोक्यावरनं यस इट इज. सत्यम चेंडू खाली, फलंदाज बाद. दुसरा धक्का 17 वरती, दुसरा खतरा. थँक्यू. नक्कीच, कारण इथे टॉस कंप्लीट करणार आहोत आपण. एका बाजूला बामन डोंगरी संघाला आपण पाहतो, त्यांच्या विरोधामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतकर दोन्ही टीम चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टॉस साठी अंबाजी भाग्यवान साहेब, देवीदास दादा आणि संदीप दादा मात्रे या तिघांच्या शुभ उपस्थितीमध्ये आपण टॉस कंप्लीट करतोय. विनंती आहे की आपण या टॉस इथे कंप्लीट केला जातोय. कॉल तेजस दादा मात्रे कॉल करताय, जे बामन डोंगरी टीमचे कर्णधार आहेत. तेच कॉल केलाय आणि हेड्स आलेला आहे. थँक्यू सो मच, मान्यवरांचा आभार. मॅच सुरू आहे, जास्त वेळ घेणार नाही. टॉस इथे जिंकलेला आहे. जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमच्या कॅप्टनने फक्त निर्णय करावा. बॅटिंग. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी असतील. टॉस बॉक्स मधून माहिती अशी येते की टॉस इथे जिंकलेला आहे तो जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. इथून थेट जाऊया लगेच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐक्य आवाज, रायगडची धगधग तिथो पुन्हा एकदा मच्छिंद्रजी पाटील सर, आयशा 11. थँक्यू प्रतिमेश. ना बॅक टू क्रिकेट. आज पहिल्या सामन्यात मान्यवरांचं भरपूर आगमन आहे, त्यामुळे आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही तर आम्ही माफी असावी. कमलेश आलाय इनेट नंबर 2 गडी बाजूनंतर आलाय, तो मात्र 4थ्या क्रमांकावरती आलाय. मजा येईल सामन्यामध्ये. हे प्रेक्षक आमच्या सामने एन्जॉय करत असताना खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून युडीजीचा कट केला, बॅकफुटला जाऊन चांगलं क्षेत्र, छान मात्र हिट करण्याचा प्रयत्न नाहीये. दुसऱ्यांदा हिट करण्याचा प्रयत्न झाला त्या क्षेत्रातनं मात्र धावसेकेला आकार. षटकाची झाली सांगता, पंच आम्हाला सांगतील सचिन कडू, मिस्टर मनोज पवार सर, मिस्टर अरविंद मात्रेसाची 3 नामांकित पंच. 2 षटकांची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 9 धाबा आणि आता धावसेके धापलकावरती 18 धाबा, म्हणजे 9ची सरासरी कायम ठेवली. जिंकण्यासाठी 45 धाबा कुठ्याच्या मैदान होती आणि धावसेके धापलकावरती 18. समीकरण असणारे 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. सरपंच चषक 2025 पर्व दुसरा आपण पाहतोय स्पर्धेमध्ये. मागच्या वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा यशाच्या शिखरावरती पोहोचली आणि मागच्या वर्षी भरपूर चर्चा या स्पर्धेची झाली आणि आज स्पर्धा पुन्हा दिमागदार स्वरूपात तुमच्या समोर सादर केली होते. अप्रतिम आयोजन, लक्क प्रकाश, ब्युटिफुल विकेट, सफिसिंग सिटिंग. हे बाबू
शक चेंडू मागे निघून झाला नशिबाचा चौकार. यस कमलेश याच फटक्यासाठी ओळखला तो लेटकट फार लवकर खेळतो आणि चौकार पाहायला मिळतो. युजिंग द पेस ऑफ बॉल ब्युटिफुली. 1 more 4 added in the scoreboard. That's a 4 runs. चांगला फटका दाखवलाय कमलेश उर्फ काबा ज्याच्या नावात संघाची ओळख आहे ऋतिक असेल. त्यानंतर आपण कमलेशला पाहतो भरपूर वर्षात संघानं आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून आपलं एक नाव लौकिक केलंय. एक चांगला संघ कल्याण डोंबिवली परिसरातील फ्रंटफुटला खेळलाय. या मध्ये चेंडूला ड्राईव्ह करत असताना एकच धाव मिळणार. धावसंख्या दापलकावरती धावसंख्येच्या कारण चांगलं क्रिकेट कमलेशला माहिती चौकार आलाय. गोलंदाज लवकर कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल आणि तो प्रयत्न झाला देखील मैदानावरती. एकूण धावा दाबलकधी फिल्डिंग मध्ये चेंजेस हवेत कारण डावकुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज मध्ये पाहायला मिळतोय. त्यावेळी सातत्याने चेंजेस हवेत मैदानावरती. धावसंख्येचा वेग वाढतोय तो मध्ये 23 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 45 धावा पूर्ण करायचे आहेत. पहिला सामना आपण पाहतोय मैदानावरती रियान शिलिबान चिंतगे मोडवली आणि भूमी इलेन मांडा 2 संघांमध्ये चांगला सामना रंगेल ही आपण अपेक्षा बाळगूया. पहिला सामना सुरुवात दमदार झाली. भरपूर मान्यवर या स्पर्धेला उपस्थित राहिले आणि सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. सन्माननीय शिवाजीदा पाटील यांच्या माध्यमातून आणि विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे यांच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. राऊंड विकेट लेफ्ट चेंडूला यावेळी खेळलाय तो डीप कव्हर रिझन मध्ये स्लीपर कव्हरला चेंडू निघून जातोय. चुका होतात मांडा संघाच्या माध्यमातून. जर चुकलात तर ट्रॉफीला मुकलात. डीज आहे. धावसंख्येवरती खूप सुंदर फटकेबाजी आकाशच्या माध्यमातून. येस वेलकम सुस्वागतम ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा महाथरार आपण अनुभवला आणि बुर्दुल गावामध्ये रजनी क्रिकेटची महास्पर्धा पार पाडली. सरपंच चषक बुर्दुल आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक नितेशदा पाटील यांचे ते शुभागमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम नितेशदा पाटील आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. येस वेलकम नितेश दादा. सरपंच चषकाचे एक यशस्वी आयोजक आपल्या मंचावरती आलेत. बुर्दीची स्पर्धा यावर्षी मध्ये घराघरांत पोहोचली. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक स्वागत आहे नितेश तुमचं या स्पर्धेमध्ये. उर्दू विकेट याली प्लेसमेंट चांगला बॉटमॅनचा वापर. चेंडूला फक्त दिशा देत असताना एकच धाव मिळणार. थ्रो मात्र बाउन्स येतो एकच धाव मिळणार. बघा क्रिकेट किती चांगलं खेळलं जाते. माहिती आहे वडवली संघाला सिंगल डबलला आपण आता सामना जिंकू शकतोय. कारण जी 9ची सरासरी मेंटेन टेबलचे ती 2 षटकामध्ये ठेवण्यात आले. P1 मध्ये 9 धावा आल्या, P2 मध्ये 9 धावा आल्या, 2 षटकामध्ये 18 धावा आल्या. तिसऱ्या षटक मार्गस्थ ज्यावेळी P1 P2चं रेस्ट्रिक्शन संपलं क्षेत्रक्षण विखुरलेला पाहायला मिळतंय. मध्ये तरी देखील धावा उभारल्या मैदानावरती. कमलेश पाटील आणि आकाश पाटीलचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. व्हेरी गुड बॅटिंग चांगलं क्रिकेट दाखवलंय मैदानावरती. धावांचा भोग पुढे वाढतोय. 28 धावा 2 बाद. तिसरे षटक मार्गस्थ असताना आणि या षटकातील चेंडू राहिले ते 1 to go. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. पुन्हा एकदा चेंडू खोलबट्टा पॅचचा एक्झिक्युशन चांगलं होतं. एकदा मिळणार पॉइंटला सुद्धा येतो डीप मधनं. फार बेगान दुसऱ्या बॅचचा प्रयत्न नाही झाला. माघारी परतावं लागलं नॉनस्टिकच्या फलंदाज आकाशला आणि षटकाची झाली सांगता. जलपानाची व्यवस्था करूया आपण. 3 षटकाची सांगता 29 धावा. जिंकण्यासाठी 45 धावा कुठायच्या आहेत. आणि धावसंख्या 29. आता समीकरण असणारे 12 चेंडू 16 धावांची गरज. यस आपण म्हणणार प्रथमेशकडं भरपूर अनाउन्समेंट बाकी आहेत. या आपण बोलूया प्रथमेशकडं. येस प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आयवा कॅच साठी सना सोमनाथ पाटील बुर्दुल यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यासोबत सन्माननीय हेमंत शेठ हरी मडवी साहेब त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1000 रुपयांचं पारितोषिक आयवा कॅच साठी प्रेक्षकांसाठी. त्यासोबत एक ब्युटिफुल अशी या स्पर्धेची नेहमीच आठवणीत राहील अशी ट्रॉफी देऊन मात्र त्या प्रेक्षकांना सन्मानित केलं जाईल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासमोर आमच्या व्यासपीठावरती नितेशदा पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. पुन्हा एकदा विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित सरपंच चषकामध्ये दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू डीजे. तर 2 धाबा कंप्लीट केल्या ते शेवटच्या चेंडूवरती. डीजे बघ जरा सेटिंग बघ चेक प्लीज. येणारे चेंडू आता मात्र 12 आणि 15 धाबांची गरज. आमच्या नितेश शेटला बघू शका स्क्रीनवरती. यशस्वी आयोजक बुर्दुलच्या माध्यमातून काय यावर्षी स्पर्धा रंगली आणि काय उदंड प्रतिसाद दिला स्पर्धेला. त्या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक सरपंच चषकाचे फार कमी वयामध्ये सरपंच मान मिळवणारे आमचे नितेश शेट पाटील यांना आपण बघू शकाल स्क्रीनवरती. स्वागत आहे नितेश दादा तुमच्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. 12 चेंडू 15 धाबांची गरज आहे. चला सामन्यात स्पीडअप करूया आपण. यस प्रथमेश
येस सर थोडी दिलगिरी व्यक्त करेन कारण मॅनेजमेंट टीमची सूचना आली आहे की कंपल्सरी 4 षटकं जी आहेत ती तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत, अन्यथा तुमचा लास्ट ओव्हर मध्ये एक फिल्डर 38 सर्कल मध्ये वाढेल. त्यामुळे मच्छिंद्र सर टाइम अलर्ट वारंवार देणं महत्वाचं आहे. वेळेच्या बाबतीत प्रत्येकी संघानं आपलं सहकार्य आमच्या मॅनेजमेंट टीमला करणं भरपूर महत्वपूर्ण असेल. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. आमच्या सोबत ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे, त्यांना 90,000 सबसेचा टप्पा पार केला. दुसरं वर्ष त्यांचं अभिनंदन तुमचं. आणि हा सामना 5,000 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून पाहतात. स्वागत आहे तुमचं देखील. मित्रांनो पुढचा सामना पाहायला मिळणार जॉली स्पोर्ट्स कामतगर वर्सेस बामणडोंगरी. तिसरा सामना सातपाटी जो पालघरचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार, त्याला फाईट करेल प्रियांश 11 गोरसेबी. इवन पवनला तुम्ही पाहणार इन ऍक्शन मध्ये. आणि चौथा सामना टेंबिवली वर्सेस कारिवली, दोन्ही भिवंडीतील नामांकित संघाचा पूल A1 आणि A1 स्पर्धा A1 क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार. आज नाव बॅक टू क्रिकेट. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. चिंटू साकेल आकाश एक प्रतिम खेळाडू. चिंटू येत असताना बघायचंय कावा अजूनही नॉन स्टार केला. येणारी चेंडू 12-15 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना झुंज देतोय. मजा आली सामन्यामध्ये. ओ कट केला बॅकफुटला जाऊन वाड शॉट. चेंडू मध्ये पॉइंट मध्ये निघून डीप पर्यंत बॅकअप नाहीये तिथे. आणि चेंडू सीमा पलीकडे अजून एक दर्जेदार चौकार. आकाशी धावसंख्या खूप चांगली पाहायला मिळते. वरती बघू शकाल आपण आकाश स्वच्छ आहे, चंद्र साक्षीला देखील नाहीये. मध्ये धावसंख्या बघत 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. 12-15 कारण मगाशी करेक्शन केलं. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. म्हणून आम्ही ग्रामीण टेनिसला सांगत असतो की कॉमेंटरला नेहमी मॉनिटर देत चला. ते मॉनिटर देत नाही आम्हाला, त्याला माफी असावी. त्यामुळे आम्हाला प्रत्येक ऍक्शन रिप्ले सांगता येत नाही मित्रांनो. 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. Close encounter, beautiful delivery with extra pace as well as right direction. Such a great comeback from the bowler. चांगली गोलंदाजी मैदानावरती. येणारे चेंडू 10 आणि गरज येते 11 धावांची. क्लोज एन्काउंटर मध्ये बघायचे कमलेश अजूनही मैदानावरती आहे, आकाश अजूनही मैदानावरती आहे. आकाश खूप चांगली फटकेबाजी केली. मैदानाच्या चौफेर धाबा कुठल्यात मैदानावरती. एज लागली. चेंडू मात्र निघून जाते मागे. विकेट किपरच्या मागे गलीमध्ये रिझन मध्ये चेंडूला बॅकअप दिला तर कव्हर करते. एकच धाव. चांगलं क्रिकेट केलं. कोणती यामध्ये काही गडबड नाही केली वडवली संघानं. त्यांना माहिती आहे आपला सामना दुसरी शेपात आहे, कंट्रोल मध्ये सामना आहे आणि त्यानुसार फलंदाजी देखील झाली मध्ये होती. येणारे चेंडू 9 आणि गरज येते 10 धावांची. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय करा. मध्ये कमलेश अजूनही मध्ये कॉन्फिडेंटली फलंदाजी करत असताना डावकरे फलंदाज आणि स्ट्राईक उजव्या फलंदाज आकाश पाटील 9 सेकंडला. गोलंदाज तयार. चिंटू 9 चेंडू 10 धावांची गरज आहे. बघायचं चिंटू किती कमबॅक करेल. येणारे 3 चेंडूवरती जर डॉट चेंडू आले तर शेवटच्या षटकामध्ये किती धाबा राहतील हे या सामन्याचं भवितव्य ठरवू शकेल. किमान येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये 9+ धावांची गरज असणार आहे डिफेन्स करण्यासाठी. मध्ये 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. व्हेरी गुड बॅटिंग फॉर कमलेश. बघा चांगल्या सॉफ्ट हँडनं चेंडूला फक्त दुसऱ्या बॅटचा प्रयत्न आणि यासाठी तर कमलेश आणि आकाश ओळखला जाते. कॉलिंग नाहीये. आकाश तयार नव्हता आणि कमलेशने कॉल दिला होता, चुकीचा कॉल. मिळणार धक्का क्रमांक. आकाशच्या केलीची संपुष्टात आली. आकाशने आपल्या संघासाठी फार चांगली कामगिरी केली. त्याने धाबा कुठल्यात आपल्या 25 धाबा कुठल्यात. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 9 धावांची. गावाचे दमदार सरपंच सन्मान शिवाजी दादा पाटील यांच्यामध्ये स्पर्धा पाहतोय. चेंडूला ऑन साइडला फक्त एकदा पुढे गेले. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. चेंडू येणं वाकडं उचललं, फेकणं, थ्रो मात्र कुठे गेलाय. हो माय गॉड. रन गॅदर पिकअप ग्रिप अँड थ्रो. मात्र थ्रो कुठे गेलाय. 12व्या खेळू देखील हसतोय मांडा संघाचा, कारण थ्रो एक्झॅक्टली विकेट किपर द्यायला होता. मात्र तो थोडासा वाईडिश आलाय. त्यामुळे येणारे समीकरण 7 आणि गरज 7 धावांची. कमलेश फार हुशार आहे.
का क्रिकेटमध्ये त्यांना आपलं अधिराज्य गाजवलंय, का कमी वयामध्ये त्यांना टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ऑल इंडिया ओपन केलाय, गोव्याला देखील गेलाय, गुजरातला गेलाय, युरोप आपण बाहेर देशात देखील दौरा केलाय, तोचा कमलेश मैदान होती चांगली कामगिरी असताना 7 चेंडू 7 धावांची करायचं आहे. सामना अजूनही ऑन आहे मैदानावरती. मांडा संघ कधी कमबॅक करू शकेल, मात्र वडवली संघ शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याला लढाऊ होतीचा संघामध्ये पाहायला मिळतोय. फाईट चांगली आहे. पहिला सामना रंगतोय मैदानावरती. 7 चेंडू 7 धावा रंगते. बॅटल ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये दिशा देण्याचा प्रयत्न. रवी परब चेंडू खाली फलंदाज बाद. आता मात्र मजा येईल. येणारे चेंडू 6 आणि गेली ती 7 धावांची. थरार क्रिकेटचा आहे आणि त्यांच्या आतुरतेने वाट पाहिली जाते. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. संदेश येतो मैदानावरती. येणार चेंडू 6 आणि 7 धावांची गरज आहे. मजा आहे सामन्यामध्ये. क्लोज एंड चिंटूचं मी कौतुक करेन. 2 षटकामध्ये 15 धावांची गरज असताना चिंटूने फक्त 8 धावा दिल्यात. इकॉनॉमी गोलंदाजी केली, त्यामुळे सामन्यामध्ये पुन्हा नकते होते. सामना कंपल्सरी चेसिंग करायचं लक्षात असू द्या. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. क्लोज एंड काउंटर. मजा येईल. पहिला सामना किती रंगलाय ह्याच्यावर विचार करा की आजचा क्रिकेटचा दर्जा किती उंचावणार आहे. 6 चेंडू 7 धावा. वॉट ऑफ फाईट. चांगला सामना रंगतोय मैदानावरती. 2 संघांमध्ये चांगली लढत पाहायला मिळते आणि प्रेक्षकांचा पहिला सामन्यामध्ये पैसा वसूल. गोलंदाज तयार. जगन पाटील स्वतः संघाचे संघ पुरस्कर्ते. वेलकम टू ग्राउंड. चेंडू गॅप मध्ये केला. वर एक्सलेंट स्ट्रोक अँड दॅट्स अ सीम अपार. दणदणीत चौकार. हा क्लास आहे, दर्जा आहे त्याचा दाखवला मैदानावरती. व्हाट अ फंटास्टिक स्ट्रोक बाय द शुभम. आणि काय फटका दाखवला. गॅप मध्ये केलाय. एक्स्ट्रा कव्हरेज क्लिअर करत असताना वेल टर्न टू ग्राउंड आणि जगन्नाथाचं स्वागत केलंय. 5 चेंडू आणि फक्त 3 धावांची गरज. या चौकाने सामन्याचा बिमोड केला आणि त्याने सामन्यामध्ये कंबर कसले वडवली बी संघानं. फुलटा चेंडू पुन्हा एकदा तोच फटका आणि यावेळी सुद्धा गॅपचं सिलेक्शन. सीमा पलीकडे चौकार आणि सामना फिनिश झालाय. यावेळी रियान श्रीमान चेंदगे वडवली संघ हा सामना जिंकतोय. 4 चेंडू राखून दणदणी विजय प्रस्थापित करतोय. हार्दिक 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 अभिनंदन. हार्ड लक मांडा टीम. जगनदादा हार्ड लक. वेलकम. जगन्नाथ पाटील यांना विनंती असेल की आपण नाना आमच्या व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तत्पूर्वी मी विनंती करतोय नागेशदा पाटील जे नक्कीच ज्यांनी या क्रीडांगणासाठी आम्हाला पाणी टँकरची सुविधा इथे उपलब्ध करून दिली. क्रीडांगणाची काळजी घेणं सर्वात महत्वाचं आहे आणि त्या क्रीडांगणासाठी पाणी टँकरची सुविधा ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली नागेशजी पाटील साहेब जे करवलेच आहेत ब्राह्मण करवलेच आहेत त्यांच्या शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय. एक मिनिट. रमण शेठ आपल्याला विनंती करा आपण या. येस येस सर. दोन्ही संघांना विनंती आपण सेकंड करायचे आहेत. हस्त आंदोलन करून निरोप द्यायचे दोन्ही संघांनी. आणि या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचच्या आवडची घोषणा करतो शुभम ठरलाय ज्याने मेडन षटक फेकलं या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये आणि 8 धावा देखील कुठला तो ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सन्मान करा. यस प्रथमेश. ओव्हर टू प्रथमेश. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण पाहतोय ज्यांनी पाणी टँकरची सेवा आम्हाला या क्रीडांगणासाठी पुरस्कृत केली आमचे नागेशदा पाटील जे ब्राह्मण करवलेचे त्यांच्या शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने मी पूर्ण करतोय. मी विनंती करेन हिरमन शेठ आपल्या शुभ असते. येस थँक्यू सो मच. जगन्नाथ पाटील मांडाचे आमचे त्यांना विनंती करतोय की जगन्नाथ आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही पूर्ण करतोय. जगन्नाथ पाटील यांना देखील मी विनंती करेन आपण देखील यायचं आहे. त्यानंतर अर्थातच ज्यांच्या माध्यमातून रजनी क्रिकेटची भव्य स्पर्धा आपण पाहिली बुर्दुल गावामध्ये त्या अर्थातच विद्यमान सरपंच बुर्दुल सन्माननीय नितेशदा पाटील यांना देखील मी विनंती करेन आपण देखील या दादा. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही पूर्ण करतोय. सामन्याला आपण लगेच सुरुवात करणार.